ओम नमः शिवाय. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. या विष्णू गायत्री मंत्राने आपण विष्णू भगवानांची पूजा व साधना करू शकतो. भगवान विष्णूंची पूजा साधना करण्याचा पवित्र काळ म्हणजे हा चातुर्मास. तर हा चातुर्मास यावर्षी 25 जुलै 2026 शनिवारपासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून ते देव उठणे एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत असणार आहे. ही कार्तिकी एकादशी 21 नोव्हेंबर 2026 शनिवारी असणार आहे. तर या चातुर्मासाचे महत्त्व काय? तर आषाढी एकादशीपासून पवित्र चातुर्मासाची सुरुवात होते. हिंदू धर्मात हा काळ अत्यंत पुण्यदायी आणि साधनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू या दिवशी योगनिद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला ते जागृत होतात. त्यामुळे या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात. आणि या 4 महिन्यात भगवान शिव हा सगळ्या सृष्टीचा कार्यभार सांभाळतात. मग नक्की या चातुर्मासात करायचे काय? तर या चातुर्मासात आपण देवाची पूजा, जप, तप, होम आणि नामस्मरण, मंत्रजप हे करणे आवश्यक असते. त्याचबरोबर या चातुर्मासात सणांची रेलचेल देखील असते. जसे श्रावण महिन्यात आपण महादेवांची पूजा करतो आणि या महिन्यात देखील खूप सण येतात. त्याचबरोबर भाद्रपद महिन्यात गणपती येतात, तेव्हा गौरी देखील येते. अशा प्रकारे अश्विनमध्ये आपली देवी नवरात्र असते आणि कार्तिकमध्ये दिवाळी असते आणि याच कार्तिक महिन्यामध्ये या चातुर्मासाची समाप्ती होते. अशा प्रकारे आपण या महिन्यांमध्ये जप, तप, होम, हवन करतानाच आपण या सणांची देखील मजा घेत असतो. अशा प्रकारे हा चातुर्मास आपण मासात महत्त्वाच्या 7 गोष्टी आपण करायच्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे दररोज भगवान विष्णू आपल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे. मग यामध्ये श्री विठ्ठलाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा आपण जप करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे एकादशीचे व्रत, उपवास, सात्विक आहार आपण पाळायचा आहे. त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे धार्मिक ग्रंथांचे वाचन करायचे आहे. भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, गुरुचरित्राचे पारायण अशा प्रकारच्या ग्रंथांचे वाचन करायचे आहे. पाचवी गोष्ट म्हणजे दान धर्म, अन्नदान, वस्त्रदान, गरजू व्यक्तींना दान करायचे आहे. हे केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते. 6वी गोष्ट म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे, देवपूजा करायची आहे. आणि 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चातुर्मासात काही गोष्टी टाळण्याचाही सल्ला दिला जातो. म्हणजेच वादविवाद, निंदा, असत्य बोलणे आणि तामसिक आहार यांचा त्याग करावा. या काळात जप, तप, ध्यान आणि आत्मचिंतनाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. अशा प्रकारे हा चातुर्मास फक्त नियम पालन करण्याचा काळ नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडविण्याची एक सुंदर संधी आहे. तर या चातुर्मासात आपण सगळ्यांनी असेच करायचे आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री विठ्ठल रुक्मिणी महाराज की जय. तर हा व्हिडिओ मी माझ्या स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय.